हे गाईज कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज पुन्हा एकदा भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली आहे। आज आपण बघणार आहोत कुरकुरीत पापलेट फ्राय। तर कशी बनवायची रेसिपी चला सांगते लवकर। इथे पापलेट आधी स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचा। नंतर चिकनच्या रस्स्यासाठी जो आपण मसाला बनवतो टोमॅटो लसूण आणि कांद्याचा, तर तो मसाला मी इथे बनवून घेतलेला आहे। आणि पिझ्झासोबत जे आपल्याला छोट्या छोट्या पुड्या भेटतात चटणीच्या, त्या मी यामध्ये दोघी प्रकारच्या ॲड केलेल्या आहेत। तुमची इच्छा हे बिलकुल ऑप्शनल आहे। नंतर इथे मी लाल चटणी वापरली आहे आणि त्यानंतर बादशाहचा गरम मसाला होता, तर तो मी इथे ॲड करते। त्यानंतर तुमच्याकडे जेही मसाले असतील ते सर्व मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। इथे मी अर्ध लिंबूची फोड घेतलेली आहे आणि तिचा रस मी यामध्ये ॲड केलेला आहे। नंतर आता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि सर्व काही मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। याला जवळजवळ 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। या मसाला चांगला एकजीव होईल तोपर्यंत याला झाकून ठेवायचा। 15 मिनिटं याला भरपूर आहेत। त्यानंतर एका डिशमध्ये पापलेट घ्यायची आणि अशा प्रकारे सर्व पापलेटला तो मसाला लावून घ्यायचा। मागणं पुढणं आणि जे आतमध्ये त्यांनी जागा दिलेली असते मसाला भरण्यासाठी, त्यामध्येही पूर्ण मसाला भरून घ्यायचा आणि मस्त इथं पापलेट आपला रेडी करायचा मसाला। अशा प्रकारे मी सर्व पापलेट रेडी करून घेईल। आणि जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकतात। आणि इथे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। आणि ही रेसिपी सर्वात आधी इंस्टावर कळते, म्हणून इंस्टाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। इथं सर्व पापलेट आपल्या रेडी झालेल्या आहेत। अशा प्रकारे बघा एका डिशमध्ये मी ठेवून घेतल्यात। नंतर इथे मी घेतलं आहे थोडासा रवा, बेसन पीठ, मीठ आणि चटणी, सर्व काही आपण मिक्स करून घेणार आहोत। मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक पापलेट ठेवायची आहे आणि फ्राय करायची आहे। तेल गरम व्हायला ठेवलं आहे मी पॅनमध्ये। तेल गरम होईल त्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत। तुम्ही आलं लसूण पेस्टही घालू शकतात, पण यामध्ये ऑलरेडी आलं लसूण मी घातलेलं आहे मसाल्यामध्ये, म्हणून मग नाही घातलं तरी चालतं। तेलामध्ये पण घातलं तरी खूप छान टेस्ट येते मच्छीला। चला आता रवा लावून आपण मस्त फिश इथं रेडी करून घेऊया आणि त्यानंतर त्याला पॅनमध्ये तळून घेऊया। चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे। झाकण ठेवून फ्राय करू शकतात, नाही केली तरीही आरामात फ्राय होते। हिला काही जास्त फ्राय करण्याची गरज नसते, पण झाकण ठेवून केली तर मस्त कुरकुरीत बनते। तर हे बघा एक साईड इथे झाली होती फ्राय, तर त्यानंतर मी आता इथे दुसरी साईड फ्राय करून घेते। आणि एवढी टेस्टी बनलेली होती ही रेसिपी, खूप मस्त लागत होती। आता डिश सर्व करताना साईडला मस्त कांदे ठेवायचे, वरतून कोथिंबीर घालायची, लिंबूचं रस घालायचा आणि खूप मस्त आपली डिश इथं रेडी आहे। आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटते लवकर पुढच्या रेसिपीसोबत।